मशागतीची कामे ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत आणि शेतकरी राजा हा आता सध्या पेरणीला लागल्याचं खरं तर पाहायला मिळतंय. मी सध्या एका शेतामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी पेरणी करताना खरं तर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहिलं तर सध्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र सध्या त्यापूर्वी जे शेतकरी आहेत ते सध्या पेरणीला लागल्याचं खरं तर पाहायला मिळतंय. जी सर्व कामं आहेत मशागतीची ती अंतिम टप्प्यात आहेत, पूर्ण झालेली आहेत आणि आता शेतकरी अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पेरणी करताना खरं तर पाहायला मिळतंय. अ, या ठिकाणचे शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. दादा काय सांगणार सध्या मशागतीचे कामं झालेली आहेत. आता कशाची पेरणी चालू आहे सध्या? कुठली पेरणी चालू आहे? सरकी लावून. बरं, बरं. काय नेमकं एकंदरीत आता कशी परिस्थिती आहे शेतामधली? शेतात काय काय आता लागवड सुरू आहे, आता पाऊस नाही आला तर खराब होऊन जाईल माल हे आता. बरं, बरं. सुरू तर आहेच लागवड. बरं, असं आहे. साधारणतः किती खर्च येतोय सध्या मग? साधारण आता एकरी तरी बी 1200-1500 रुपये खर्च येतो. सरकी ते वेगळं. बरं. अगदीच आपण पाहिलं तर सध्या पेरणीची कामं अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि सध्या जी आहे ती पावसाची प्रतीक्षा असल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगाल सध्या कोणती पेरणी चालू आहे तुमच्याकडे? कापूस लागवड चालू आहे सध्या. कापूस लागवड चालू आहे पावसाची आता प्रतीक्षा आहे. आता या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी पेरणी करताना पाहायला मिळतात. किती साधारण त्यांना खर्च आणि किती पूर्ण खर्च येतो याला? पुन्हा जवळपास 3-4 हजार रुपये खर्च येतो एकरी. बरं. तुमच्याकडे काय आहे सध्या मग या व्यतिरिक्त ह्या वर्षी काय काय लागवड करणार आहे? आता कापूस लागवड चालू आहे, आता सोयाबीन पेरायची पाऊस पडल्यानंतर चांगला. आपल्याकडे काय आणखीन शेतकरी आहेत? तुमच्याकडे काय लागवडी सध्या शेत? सध्या हंगामी पीक म्हणलं तर सरकी लागवड चालू आहे, सोयाबीन पेरणी चालू आहे. तर एक बॅग लावायची म्हणलं तर 1000 ते 1100-1200 रुपयाला एक बॅग भेटती आणि 2 ते 3 मायला लावल्या तर 3 मायलाचा खर्च जर धरला तर 250 रुपये रोज आणि 750 रुपये त्यांचे आणि 1200 रुपये बॅगचे, असे मिळून 1500 ते 1800 रुपये खर्च येतो नुसत्या लागवडीचा. त्याच्यानंतर मग फवारणी कमीत कमी एक फवारणी आणायचं म्हणलं तर 2000, 2500, 3000 रुपये खर्च येतो. 2 ते 3 मिसळीचे औषध घ्यावं लागते, काही कीटकनाशक, काही टॉनिक, काय हे काय ते काय मिळून 2000 रुपये खर्च त्याचा येतो. आणि कमीत कमी एक बॅगला जर 3 थैल्या खत टाकलं तर 3000 रुपये ते खर्च येतो आलं पुन्हा. त्यात नंतर मग खुरपण आहे, वखरणं आहे, आणखीन भानगडी आहेत. कापूस जर वेचणी करायची म्हणलं 1 क्विंटल कापूस वेचला तर 1000 रुपये खर्च त्याचा येतो. 5 रुपये किलोनं जरी धरला तर सुरुवातीची वेचणी होती 5 रुपये किलोनी, त्याच्यानंतरची वेचणी मग 6 रुपये, 7 रुपये, मग 8 रुपये, मग लास्ट टप्प्यामध्ये 10 रुपयापर्यंत जाते. असा शेतीचा खर्च आहे. आणि त्याच्यानंतर जर पाऊस काळ योग्य टायमाला पडला, चांगलं हंगाम पीक आलं तर ते पुरतं, जर नाही आलं तर मग बी भरण, खत, मूत, मेहनत सगळं खर्च वाया जातो. आणि मग पाऊस नाही त्या पडला मानाने कापसाला तेवढा भाव मिळतो का? म्हणजे तर त्या मानाने भाव मिळत नाही ना. जेवढं लागवडीचा याचा खर्च धरला तर क्विंटलला तेवढा भाव भेटत नाही. 5000, 5500, 5500 रुपये भाव जातो. लास्टच्या टप्प्यामध्ये थोड्या टायमामध्ये मग करते 6.5, 7, 8. तर त्यावेळेस मग शेतकरी माल दाबून धरत नाही. परेशानी असती, मागच्या खर्चाची याची बाजाबुजी करावं लागते. कोणाचं उसणं खतांची भरणा केली आहे का? खत वगैरे भरली आहेत का सध्या? सध्या खत नाही भरले, आता हेच चालू आहे सध्या. वखरणं हे करणं, लागवडी हे ज्यावेळेस सगळं माल वर येईल, सरकी वर येईल. खतांचे काय भाव आहेत सध्या खतांचे? खताचे जसं घेतलं तसं आहे. 2000 रुपये बॅग आहे, 2200 रुपये आहे. जसं म्हणजे त्यांच्या आडमा भाव आहे खताचे. आपल्याला जसं आपल्या ऐपतीप्रमाणे घेतो आपण, कोणी हलकं घेतो, कोणी भारी घेतं. आता काय कमी झालीत की महाग झालीत खताची? आता भाव वाढलेत खताचे, सगळेच भाव वाढले तर खताचे भाव कुठून कमी होणार? युरिया भेटत नाही टायमाला गेलं तर 8 दिवसांनी 15 दिवसांनी आधीच खत आणून ठेवावं लागतं, तेव्हा ते मग टायमाला कामी येतं. त्या वेळाला गेलं की कुठं युरियात नाही, कुठं 10-26च नाही, अशा काही भानगडी सांगत आहेत. एकूण तिकून भेटला तर मग ऑनलाईनमध्ये अंधारांमधून भाव वाढून देते 100-200 रुपये, तेव्हा खत देते. टायमाला मिळत नाही काही. बरं, आपल्याकडे या ठिकाणी कोणत्या कोणत्या पिकांची लागवड केली जाते सध्या काय सांगा? आता सध्या हंगामी पीक म्हणलं तर सरकी आणि सोयाबीनचे हे चालू आहे सध्या सीझन. तूर, सोयाबीन, कोणी मूग पेरतं, जसं म्हणजे जसं आवडन तसं करतात लोक.
खर्च परवडणार आहे का शेतीचा सध्या मग? खर्च सध्या काहीच परवडत नाही, 0 बजेट आहे. पण ते आता असल्यामुळे झड सोडून देता येत नाही आणि धड काहीच करता येत नाही. त्यामुळे हे करणं आहे आता कसं तरी. अगदीच आपण पाहिलं तर सध्या शेतीमध्ये पेरणीची सध्या चालू आहे. मात्र जशा पद्धतीनं सध्या जी लागवडीसाठी जो खर्च आहे तो अगदी सध्या महागल्याचं खरं तर चित्र आहे. आणि त्याचप्रमाणे सध्या पाऊस देखील विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचे सूर असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय. अजय गाढे, LS मराठी, जालना.